तुम्ही दातांच्या समस्यांनी ग्रस्त आहात का? मग चिंता करण्याचं काहीच कारण नाही. 21 वर्षांच्या अनुभवांची जोड असणारं पंकज डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आलंय एक खास सेवा. संपूर्ण भारतात त्यांच्या रुग्णसेवेमधून इम्प्लांटोलॉजीमध्ये मानाचा चरक पुरस्कार प्राप्त डॉक्टर श्रीपाल जैन यांच्या पंकज डेंटल क्लिनिकमध्ये सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. प्रशस्त दवाखाना आणि अनुभवी डॉक्टर्सच्या माध्यमातून रुग्णसेवा देणं हेच आमचं ध्येय. आपल्या सर्व प्रकारच्या दंतचिकित्सेसाठी पंकज डेंटल क्लिनिकच्या जवळच्या ब्रांचला एक वेळ अवश्य भेट द्या. लोकशाही बळकट करणाऱ्या प्रत्येक मतदारांसाठी 5% सूट आणि 18 ते 25 वयोगटातील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांसाठी 21% मोठी सूट. मतदान करायला विसरू नका. चला एकत्र येऊन लोकशाही बळकट करूयात. कर्जत शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तो कुठल्याही पक्षात काम करो. जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पक्षाची फसवणूक केली की बीडचा विषय होता. महिना थोरवे त्यावेळेला काय बोलले असतील, हा आम्ही एक राजकीय अर्थाने विषय घेतला होता. कर्जत शहरामध्ये गुन्हेगार हा वाढत नाही आणि तो टिकत नाही. नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर. आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकांचं वारं जोरदार वाहत आहे. इथे एक मोठ्या प्रमाणाची रणधुमाळी बघायला मिळते. राज्यात असलेली महायुतीचं चित्र कर्जत मतदारसंघात हे संपूर्णपणे पालटलं. पण भाजपा आणि शिवसेना आणि RPI ही असलेली अभेद्य महायुती कुठेतरी कायम राहिली आणि नेत्यांमधला समन्वय दिसून आला. आपल्यासोबत ह्या सर्व निवडणुकींच्या घडामोडी एक चर्चासत्रातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दीपकजी बेरे उपस्थित आहेत. दीपकजी, तुमचं स्वागत. नमस्कार. थँक्यू. कर्जत नगरपालिकेचे संपूर्ण निवडणुकांचे निरीक्षक म्हणून त्यांची वरिष्ठांनी नेमणूक केलेली आहे. दीपकजी, आपण बघतोय की कुठेतरी महायुतीचं चित्र बिघडवण्याचं काम विरोधकांकडून सुरू होतं. भाजप आणि शिवसेना असेल किंवा RPI असेल, अंतर्गत कुठेतरी वाद आहेत. भाजपला आमदार महेंद्र थोरवे यांनी नेहमीच डावललंय. कार्यकर्त्यांना योग्य ती वागणूक नाही असं म्हणत कुठेतरी चित्र बिघडवण्याचं काम सुरू होतं. तर याच्यामध्ये किती तथ्य आहे? मुख्यतः शिवसेना शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, हे दोन्ही राजकीयदृष्ट्या वेगवेगळे दोन्ही पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष आपापल्या परीने आपला पक्ष वाढवता त्या ठिकाणी कायम प्रयत्न करत असतात किंवा राजकीय क्षेत्रामध्ये आपापल्या पक्षाची ताकद वाढवणं हे त्या पक्षांसमोर ध्येय असतं. 2.5 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पक्षाची फसवणूक केली आणि आपल्या विरोधी विचाराच्या काँग्रेस असेल, सपा असेल किंवा अजूनही MIM असेल आणि त्यावेळची राष्ट्रवादी असेल, यांच्याशी त्यांनी संधान मानलं आणि भारतीय जनता पक्षाला कुठेतरी आयसोलेट केलं. त्याला कुठेतरी बाजूला ठेवायचा प्रयत्न झाला. त्या टायमाला जे वातावरण होतं, त्याची जी अवस्था होती, जी स्थिती होती, त्यामुळे महेंद्र थोरे बोलले असतील. आम्ही अनेकदा मुंडेच्या वाचल्यापासून बोलतो किंवा दुष्काळ असेल, मंत्र्यांना फिरून देणार नाही, मंत्र्यांना पाय ठेवून देणार नाही. ती एक राजकीय भाषा आहे. त्याकडे बघतो. राजकारणात आम्ही काही तो द्वेष कोणाचा असं मानत नाही. त्याच्यामुळे महेंद्र थोरवे त्यावेळेला काय बोलले असतील, हा आम्ही एक राजकीय अर्थाने विषय घेतला होता. आम्ही तो इंडिव्हिज्युअल किंवा असा कुठल्या प्रकारे अपमानाचा विषय आम्ही घेतलेला नव्हता. दीपकजी, आपण ह्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकांचे निरीक्षक आहात. एकंदरीत महायुतीचं चित्र जर बघितलं तर तुम्ही नागरिकांसमोर जाताना, मतदारांसमोर जाताना ह्या महायुतीचं काय विजन घेऊन चाललात? कर्जतमधल्या महायुतीचे आमचे प्रमुख हे वसंतराव भोईर आहेत आणि मी त्यांचा एक सहप्रमुख आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हा दूरदृष्टी असलेला नेता आहे. राज्यामध्ये जेवढे मोठे प्रकल्प आहेत, हे प्रकल्पाची मांडणी करणं, त्याचे भूसंपादन करणं आणि केंद्राचा प्रचंड विश्वास असल्यामुळे ते पूर्णत्वास नेणं, असे मोठे मोठे स्वप्न बघणारा अतिशय मोठा विजन असलेला नेता आहे. आणि हा देवेंद्र फडणवीस या नेत्याचं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि इतर मित्रपक्ष ते आता कर्जतमध्ये युतीत नाहीत म्हणून त्यांचं मी नाव घेत नाही, पण आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राज्य करतो आहे. त्यामुळे फडणवीस साहेब असताना कर्जतचे जे काही मोठे प्रश्न आहेत, हे सोडवण्याकरता निश्चितपणे त्यांची मार्गदर्शन आणि मदत या महायुतीला मिळणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता आहे आणि जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघात आणणं आणि विकास करणं अशी दूरदृष्टी असलेला आमदार महेंद्र थोरवे यांच्यासारखा नेता आहे. त्यामुळे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे कर्जत नगरपालिकेला पुढील काळामध्ये अतिशय कर्जत हे सुंदर शहर, नियोजनबद्ध शहर असं या ठिकाणी करण्याचा आमचा मनोदय आहे. महायुती जेव्हा नगरपालिकेत सत्तेत येईल त्यावेळेला सगळ्यात आधी
कर्जतच्या विकासासाठी काय प्रयत्न होणार आहेत? कर्जत शहर जे आहे हे पूर्वीच्या छोट्याशा 2-3 ग्रामपंचायती मिळून बनलेलं आहे. म्हणजे मूळ कर्जत म्हणायचं म्हटलं तर रेल्वे आणि नदी ह्याच्यामध्ये आहे. याच्यात भूभाग याच्यामध्ये खूप कमी येतो. त्यामुळे कर्जतच्या डेव्हलपमेंटला ह्याच्यामुळे मर्यादा आहेत. परंतु वाढणारा मुद्रा भाग असेल, दैवली भाग असेल, एकेकाळी गुंडगे गाव इथे ठिकाणी लोक जायला घाबरायचे. पण आज गुंडग्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट सुरू आहे. त्यामुळे ह्या कर्जत शहराची जी वाढती लोकसंख्या आहे, मुंबईच्या जवळ आहे, आता रेल्वेची 4 लाईन होते, त्याच्यामुळे जवळच आता दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं आहे. ह्या सर्वाच्यामुळे मुंबई आणि पुणे याच्यापासून मध्यवर्ती ठिकाणी आता ते कर्जत आहे, याला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. त्यामुळे कर्जत शहराकरता अधिकाधिक पायाभूत सुविधांची या ठिकाणी उभारणी करणं आणि कर्जतची जी नदी आहे याची पूर्वीची अवस्था आणि आता नदीला दोन्ही बाजूनी जे काही आमदारांच्या प्रयत्नांनी नदी सुशोभीकरण सुरू आहे, म्हणजे कर्जत हे आकर्षक शहर राहील, लोकांना राहण्याकरता ते एक चांगलं ठिकाण राहील आणि कुठेतरी कर्जतला निसर्ग चांगला आहे, हवा शुद्ध आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रदूषणाला कंटाळलेले अनेक नागरिक हे कर्जतला या ठिकाणी शिफ्ट होत आहेत आणि या सगळ्यामध्ये कर्जतचं नागरीकरण आणि नागरिक जीवन हे चांगल्या प्रकारे लोकांना जगता यावं याच्याकरता आम्ही जे लागेल ते आमची युती या ठिकाणी सर्व करणार आहे. राष्ट्रवादीची सभा झाली, त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनेक टीका टिप्पणी करण्यात आल्या. कर्जत मतदारसंघ जो आहे, आमदार महेंद्र तोरवे यांच्या नेतृत्वात विकासाच्या दिशेने नाही तर बकाली करण्याच्या दिशेने चालला आहे असे त्यांचे आरोप आहेत. पुन्हा एकदा अजून एक टीका मोठी करण्यात आली ती म्हणजे कर्जत शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. आपण बघतोय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे. ते ह्या सर्व गोष्टींवर बारीक नजर ठेवून असतात. भाजप हा महायुतीतला एक मोठा भाऊ आहे. एका महायुतीतल्या पक्षानेच अशी टीका करणं कितपत योग्य आहे? आपण या गोष्टीकडे कशा रीतीने बघताय? देवेंद्र फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत आणि कधीकधी राजकीय सोयीकरता अनेक गोष्टी कराव्या लागतात. परंतु महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षितता आणि गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र याच्याकरता तो एक गृहमंत्री म्हणून अतिशय त्यांचं जे काम आहे त्या गोष्टी ते कटिबद्ध आहेत. कुठेतरी त्यांची एक निष्ठा आहे. आता आपण अनेक ठिकाणी बघितलं की बीडचा विषय होता, ते आपल्या मित्रपक्षात आहेत की त्यांनी बघितलं नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, तो कुठल्याही पक्षात काम करो, त्याला कुठल्याही भारतीय जनता पक्ष कधी थारा देत नाही. आता कर्जतचा जो विषय घेतला जातो हा मुख्यतः राजकीय कारणाकरता घेतला जातो. एकमेकांवर टीका करण्याकरता कुठल्याही कर्जतला जेव्हा गुन्हेगार झाली, कर्जतच्या नागरिकांनी मोडून काढली. कर्जत शहरामध्ये गुन्हेगार हा वाढत नाही आणि तो टिकत नाही. आता राजकीय टीका करण्याकरता गुन्हेगारी हा शब्द वापरला जातो. आमच्या दृष्टीने तेवढाच विषय आहे, कुठल्याही कर्जतच्या नागरिकाला जगण्याकरता भय वाटत नाही. भयमुक्त महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं विजन आहे आणि त्यांच्या काळामध्ये कुठल्या प्रकारे गुन्हेगारी वाढणार नाही. ह्या आरोपाकडे आम्ही राजकीय आरोप म्हणून फक्त केवळ बघतो. नक्कीच दीपकजी, येणाऱ्या निवडणुकांसाठी महायुती जोरदार प्रचार करत मैदानात आहे. नागरिकांचा सुद्धा वाढता पाठिंबा आहे. येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणूक आणि 3 तारखेचा निवडणुकीचा निकाल यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना, वरिष्ठांना अंगाला गुलाल लागेल अशा शुभेच्छा देतो आणि आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.